काय बाया शहरातल्या पुरी कसला अवतार केलाय बघा. तुम्ही काय बी म्हणा, या शहरातल्या पोरींना कसं राहावं कसं वागावं याची काही अक्कलच नाही. हिचा नवरा हे सगळं कसं सहन करत असेल काय माहित. अगं राजू, तिला गजरा द्यायला तिला केस आहे ती का बघ आधी. तिला बाई तरी कसं म्हणायचं, अशी कुठं बाई असते होय? छान दिसतोय ग. काय मावशी, बघा छान दिसतोय ना, दाखव की त्यांना. मी मगाचपासून बघतोय तुमचं काहीतरी गुलुगुलू चाललंय. बाई अशी असते का, बाई तशी असते का. मला ना राहवलं नाही आधी, पण मी जरा थोडं कंट्रोल केलं. म्हटलं आपण इथे पाहुणे आहोत, उगाच काहीतरी बोलायला नको. पण आता मला राहवत नाहीये म्हणून बोलतोय. तुम्ही म्हणत होता ना बाई अशी असते का. बाई अशी कशी असू शकते. वयाच्या 14व्या वर्षी वडील गेल्यानंतर आपल्या घराची जबाबदारी घेणं, आपल्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या आजीला सांभाळणं, बहिणीचं सगळं शिक्षण करणं, घरच सांभाळणारी अशी कुठे बाई असते. ज्या क्षेत्रामध्ये फक्त पुरुष काम करतात, गॅरेजमध्ये, त्या क्षेत्रात खूप चांगलं नाव कमवणं आणि एक गॅरेज 14 वर्ष चालवणं हे कोण करतं. अशी कुठे बाई असते. ज्या वयात तुमच्या घरातल्या मुली भातुकली खेळत होत्या, इनफॅक्ट तुम्ही सुद्धा भातुकली खेळत होता, त्या वयात आमच्या शिवानी अख्खं घर पोचलंय. अशी कुठे बाई असते. सर्वसाधारणपणे मुलीनं अन्यायाविरुद्ध लढत नाहीत, आवाजच उठवत नाहीत, पण आमची शिवा अन्यायाविरुद्ध आवाज उठवते आणि समोर आल्याला नडते सुद्धा. आमची शिवा फक्त मनगटामध्ये बांगड्या घालत नाही, तर ती समोरच्याला तोडते सुद्धा आणि अन्यायाविरुद्ध लढते सुद्धा. आमची शिवा स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते. भल्याभल्यांच्या पुंग्या टाईट होतात जे तिच्या समोर येतात आणि जे तिला नडतात. एखाद्याला गरज पडली, एखाद्याला मदतीचा हात हवा असेल तर शिवा धावून जाते, जीवाची पर्वा न करता. काय केसात मळलेला गजरा आणि अंगावरचे दागिने हे एखाद्या बाईवर शोभून दिसतातच, पण त्याच चौकटीतून एखाद्या बाईकडे बघणं ही गोष्ट चुकीची आहे ना, असं नाही वाटत तुम्हाला? आजकाल मुली कुठल्या कुठे गेल्या आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करतायत, आपलं नाव कमवतायत, आणि तुम्ही त्यांच्याकडे या नजरेने बघताय फक्त. हे चुकीचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे या प्रेमळ, बेधडक आणि तितक्याच निस्वार्थी शिवाचा आदर्श आपण इतर मुलींना दिला पाहिजे. आणि मग हा प्रश्न विचारला पाहिजे की बाई अशी असते का. तर हो, बाई अशी असते. आमचं चुकलं, आम्हाला माफ करा. आणि एवढंच नाही तर शिवाने माझा जीवही वाचवला. तुमच्यात आणि तिच्यात फरक इतकाच आहे की तिचे केस छोटे आहेत पण विचार मोठे. तुमचे केस भले मोठे असतील पण विचार मात्र खूपच छोटे आहेत. तुम्हीच सांगा,
तुम्हाला वाटतं का आम्ही असं काही करू? नाही नाही नाही, नाही नाही, डॅडी डॅडी असं असं करू शकत नाही. ऐकलं का? आई श्वास ही आमची ताकद आहे. काय उगा कुठे नाटे आरोप करताय हा? असा तमाशा करून काय मिळणार तुम्हाला? आम्ही इथं लोकांची दुःख दूर करतोय, भावकीतली भावाभावातली नवरा बायकोतली भांडणं वाद मिटवतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय. हे उगा चांगल्या कामात अडथळा आणू नका. चला निघा. आणि तुम्हाला एवढंच वाटत असेल कोर्टात खेचा आम्हाला. वकील यायला त्याला पैसे आहेत का? माझ्याकडे काय हाय आणि काय नाही हे तुला अजून माहित नाही र. तर तुझ्याकडनं माझी जमीन माघारी घेतल्या बिगर इथनं जाणार नाही एवढंच ध्यानात ठेवायचं. ए म्हातारे, जा काय करायचंय ते कर. परत जर तोंडात शब्द काढलो ना, चिरंजीव जरा दमान घ्या. वय बघा त्यांचं, तुमच्या आजीच्या वयाच्या आहेत त्या. मोठ्या माणसांची कोणी असं बोलतं का? म्हातारपणात डोकं फिरतं जरा माणसाचं. त्रास झालाय त्यांना. आजी ऐक ना, आता आपण जाऊया. कसं इथे खूप लोक आहेत, आपण पण जाऊ, सगळ्यांना सांगून सगळ्यांना घेऊन येऊ. हा चल आपण चल रे, या असल्या माणसाला काय घाबरायचं? मी बी ह्याच गावचं पाणी प्यायलेली बाई याची आहे. अरे त्या बी ह्याच गावच्या आहे आणि तरी बी आम्हाला ओळखत नाही. नवलच झालं म्हणायचं हो. आम्ही आमची ओळख करून देतो. आम्ही जालिंदर साहेबराव निंबाळकर. गावात सगळे आम्हाला डॅडी म्हण प्रेमान. वडिलांसारखाच आहे मी यांच्या. वडिलांचा शब्द कोणी टाळतं का? तसंच हे बी टाळत. याच मातीतला आहे मी. हितच वाढलो, हितच रुजलो. याच मातीनं आम्हाला उगवायला शिकवलं आणि ह्याच मातीनं आम्हाला काढायला बी शिकवलं. जमीन पाहिजे तुला? तुझी जमीन एवढी लायकी आहे तुझी. बाई आजी आहे म्या कुणाकडनं टीचभर काय घेतलं नाही आणि माझ्या हक्काचं कुणाला टीचभर घेऊ बी दिलं नाही. माझी जमीन तुझ्याकडनं परत घे, तेव्हा हीच माती म्या तुला परत दे. एवढं ध्यानात ठेव. या आजीला सांभाळून घेऊन जा. चल रा. सांभाळून घेऊन जा. हं? या बघितले का? हे असं होते बघ. आमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या बाबतीत हे असं का होतं ते कळत नाही. आणि असल्या माणसांना फुकटात मिळतंय म्हणल्यावर काय मागावं, किती मागावं, कसं मागावं ते कळत नाही. या या दाजी तुम्ही या की. हे आमचे दाजी. नमस्कार. चला की चला. या. अरे वा, झाली का मेहंदी काढून? हे काय चाललेच आहे की. अक्काचं झालं ना की तुमचाच नंबर आहे दाजी. माझा नंबर? मला कशाला? मला मेहंदी काढायची काय गरज आहे, नाही का? असं कसं दाजी? लगीन काय सारखं सारखं होतं होय? एकदाच होतं. त्यामुळे आत्ताच काय ती हाऊस करून घ्या.
मेहंदी काढली का नाही का 4-5 तास तरी तुम्हाला काही खाता येणार नाही. हो का? हो, मग तुमच्यासाठी आता काही आणू का? हा, कुरड्या, पापड, लोणचं, कॉफी, चहा, नाश्ता वगैरे. हा हा, सगळं अण्णा. नाही म्हणजे सगळं आपण थोडं थोडं खाऊया, पण थोड्या वेळाने खाऊया. ठीक आहे, चालेल. दाजी, हा? बघितलं का ते जक्काच्या हातावर आम्ही तुमच्या नावाचं एस काढलंय. एस कशाला? मी तर पी. पी पी कसं? समीरचं आहेस ना? हा, एसच येणार. हो बरोबर, गंमत केली. प्रिय समीर असं मला म्हणायचं होतं. अच्छा, वा वा, छान. बरं आता अक्काचं झाली की नाही की तुमच्या हातावर पण आम्ही तेजूचा टी काढणार. नुसता टी कशाला? मला तेजूजींचं पूर्ण नाव काढलं तरी आवडेल. आनंदात मिठाचा खडा पडलाच पाहिजे का? याला पण आत्ताच फोन करायचा होता. हा शेठ बोला. काय चाललंय तिकडे? सगळं नीट आहे ना? हो हो शेठ, सगळं नीट आहे. तेजूजी माझ्या नावची काय? तुमच्या नावची मेहंदी काढतायत. काय सांगतो? तेजूची मेहंदी सगळ्यात जास्त रांगणार का सांग? शत्रूचं प्रेमच आहे ना तिच्यावरती एवढं. चल कॅमेरा फिरव तिच्याकडे. चल. बर. आहा, काय ती सौंदर्याची खान, भरीव बांधा, सतेज कांती. आहा, जणू माझी चंद्रकोरच. ए पिंटे, काय? त्या पुरी आहेत ना तुझ्या हातावर पण मेहंदी काढतील. हो हो काढणार ना. मेहंदी काढ, पण जर तेजूचं नाव तुझ्या हातावर दिसलं तर तुझा हात खांद्या सकट उखडील. नाही नाही नाही, ते मी काढली तरी मी लगेच पुसून टाकतो. पुसायचं नाही तर मी तुला पुसून टाक. कसं? शत्रू म्हणेल तसं. हा माग कोण आहे रे बॉयकट? त्या होय, शिवा नाव आहे त्यांचं, मुंबईच्या पाहुण्यात इथंच राहत आहेत. हा ठीक आहे, सांगितलेलं सगळं ध्यानात ठेव. हो हो ठेव. चल. शिवा, तुझ्या हातावरची मेहंदी का नाही खूप रंगणार बघ. लई प्रेम आहे आमच्या दादींचं तुझ्यावर. बघितलं की आम्ही मगाशी. हा, तुमच्या दोघांची जोडी मस्त आहे बर का. आणि एकदम पॅनिक पण आहे. धनु, अगं युनिक असतं ते. या आशूला काय गरज होती शिवाची बाजू घ्यायची? चांगला गावासमोर अपमान होत होता तिचा, पण हा गेला लगेच हिरो बनायला. नाही, आणि याचा अर्थ आहे की याच्या मनात अजूनही तिच्याबद्दल काहीतरी आहेच, पण ते मला कायमचं काढून टाकायचं, अगदी मुळासकट. मी परत बोलेन, परत भडकावेन त्याला. अरे यार हट, काहीच धड घडत नाहीये. काय? मी फ्रेश होऊन आले. ए ना झालं. बघू माझ्या बहिणीच्या हातावरची मेहंदी. वा, भारीच काढली. आता ती चांगली रंगली पाहिजे. काळ्या रंग. समीर रावांचं प्रेम आहे त्याच्यावर एवढं, है ना? पण दाजी, हे प्रेम वन वे नाहीये बर का. आमच्या अक्काच्या साईडनी पण 2 वे एकदम फुल स्पीड मध्ये प्रेम आहे. तुलाही नशीबवान आहे, तुला एवढा चांगला नवरा मिळाला. ते माझ्यापेक्षा जास्त प्रेम करतील तुझ्यावर. तुला कधीच कशाचीच कमी पडू देणार नाही, आणि माझी पण कमी जाणू देणार नाहीत. हाय, एक मिनिट थांबा.
भाऊ काकू लवकर या, लवकर या, लवकर या. अगं काय काय झालं संपदा? ए, थोडे बघा. ए आशू, अरे आशू, सांग कसे आहात तुम्ही दोघं आणि तुम्हा दोघांना वेळ मिळतोय ना तसा? एक मिनिट ऐक ना, आम्ही इथे जरा कामासाठी आलो. ऐक ना आशू, वातावरण कसं आहे तिकडचं? म्हणजे हवा कशी आहे, मानवते का? मानवतोय की थंडी असेल ना? थंडी खूप आहे, पण काय आहे आता ते सवय झाली. ओके, फार त्रास होत नाही येत. हा, बरोबर आहे. आता तर सहन करशीलच ना, ऊन पाऊस सगळं सहन करशील. शिवाय आहे ना सोबत. बदमाश. मंकी मंकी ऐक ऐक, बिहेव युअरसेल्फ. अभ्यास कर जा. ए, आशू, अरे शिवा कुठे आहे? शिवा आतमध्ये आली. आहे ना, मी आहे इथेच आहे. ए कशी आहेस? छान दिसताय दोघे. ज्या कामासाठी गेलाय ते झालं का? म्हणजे परतून कधी येताय? हो चाललाय, गोंधळ झाला होता जरा, तोच सगळा सॉल्व्ह करतोय आम्ही. आल्यानंतर सांगतो तुम्हाला. ठीक. बरं ऐका ऐका, लगेचच निघून या, काम संपलं की. आणि काही मदत लागली तर मला सांगा. ओके, ठेव. चला, बाय बाय. लवकर या हा, आता चला. आय मिस यू लॉट. काय ग? कशाला? तू आज जे केलंस त्यासाठी. तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच वागलो असतो. त्यांची चूक होती, ती पॉइंट आउट केली मी, ऑफकोर्स. अच्छा, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर केसात गजरा माळला असतास का? तू बोललास ते माझ्याबद्दलच बोललास ना, आणि तू आता हे शिवा, हे बघ ऐक. हे बघ, मला जे तुझ्याबद्दल वाटायचं तसं आता नाही वाटत. आणि मला थोडा वेळ हवा आहे. सो आपण एकमेकांपासून थोडा डिस्टन्स ठेवलेला बरा. नाटक करूया ऑफकोर्स, जे येते, पण थोडं अंतर ठेवूया प्लीज. समजून घे हां, प्लीज आशू. प्लीज. हा माझ्या बोल. अगं इथे लफडा झाला. मी बाई आजी सोबत आलो होतो, तर इथे जरा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? तुझ्याकडनं माझी जमीन माघारी घेतल्या बिगर इथनं जाणार नाही, एवढंच ध्यानात ठेवायचं. हे तुझी जमीन, एवढीच लायकी आहे तुझी. गावात त्याच्या हा कोण दीडशाळा आहे रे? त्याचा ना पंचर काढायलाच पाहिजे. तू थांब माझ्या, मी येते तिथे. सॉरी आशू, काय झालं? सॉरी. अरे माझा ना पाय घसरला. इट्स ओके. आय एम सो सॉरी. लागलं नाही ना? नाही. दाजी, वाईट जरा लक्ष द्यायचं ना. अख्खी मेहंदी विस्कटली. बरं जाऊ दे, जा तुम्ही वॉशा, मी नंतर परत काढून दे. वॉशा? वॉशा म्हणजे धुवा. ओ, हे तुम्ही वॉशा करून येतो. हे हीच घेऊ ना. हा हा, ह्याच बाजू. अयो दाजी, शिवाचं तर लईच प्रेम दिसतंय तुमच्यावर. हा, नाही म्हणजे निलगिरी तेल नाही लावलं, साखरेचं पाणी नाही लावलं, तरी बी एवढी रंगली मेहंदी. वा. पण हा, तिच्या हातावरची मेहंदी बी तेवढीच रंगली पाहिजे बर का. म्हणजे तुमचं बी तिच्यावर तेवढंच प्रेम आहे हे कळेल. काय रंगेल ना? त्याचा काय विषय धनु? अगं दाजी सशागत पांढरे आहेत ना, म्हणून रंगली मेहंदी. अरे असं नसतंय का अजून? ज्याच्यावर त्याची बायको लई म्हणजे लई प्रेम करते ना, त्याचीच मेहंदी रंगती. आहे का नाही दाजी? आ बरोबर, मी आलो.
काय रंगली रंगली आहे ना? आहे ना प्रेम? तिचं पण आहे ना? मग रंगेल ना भेंडी. पाणी पिऊन तहान लागली? अहो, दाजी नाही, अहो. लाजलं वाटतं दाजी हा? लईच प्रेम दिसते. हा प्रेम करायला काय लागतं? नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी पण सांभाळून घ्याव्या लागतात ना. शिवा कुठे गेली? मी ऍक्च्युली लायनर शोधत होते. माझं आय लायनर तिने कुठे ठेवलं काय माहिती. माझ्या सगळ्या गोष्टी हरवते ती. हो हो हो. किती वेळ टाकशील जीवावर? तुला लायनर हवंय ना? आहे तुझ्याकडे? थांब मी दे. आमच्या दुरूचा विषय लेडे हे घे. हे घे लायनर. लाव केवढं पाहिजे तेवढं लाव. ही चिप लायनर नको मला. बाई लयच हॉट दिसते ही. थँक्यू. ओ मॅडम ते तसं हॉट नाही. हॉट म्हणजे गरम डोक्याचे आहे असं म्हणायचंय ती. त्याचं काय आमच्या धनुचं इंग्लिश गुळूम युनिव्हर्सिटीचं आहे ना. जरा वेळ लागेल तुम्हाला. धनू तू या हॉट मॅडमला एवढं तापवलंय ना करपून जळाले असतील आत तू. ही तुझी जमीन एवढीच लायकी आहे तुझी. गेट लावून घ्या. नाही तर ती म्हातारी परत भोपळ्यात बसून टुनुक टुनुक करत यायची. नाही नुसती यायची नाही, वकिलाकडनं पुरावे घेऊन यायची. तुम्हाला लाज वाटते का आमच्यावर दात काढायला? हा कोणी सांगितलं तुम्हाला नको ते धंदे करायला? चिरंजीव आमच्या माघारी तुम्ही काय काय दिवे लावले? नाही सांगून ठेवा. उद्या कोणी आमच्या तोंडात शेण घालायला आलं तर आम्हाला कळलं हे कुठल्या गायचं आहे बुवा. तो नाही ती. काय पाहिजे? हिशोब बरोबर करायला आले. कसला हिशेब? अपमानाचा. माझ्या आजीचा अपमान केला ना आता तुझी खैर नाही. तू कुठं उभी आहेस तुला माहितीये का? शिवा कुठे पण उभी असेल पण आपल्या माणसांचा अपमान सहन नाही करत. चिरंजीव कोण आहे फटाकडी? ही त्या जगदीशची पुतणी. सध्या सूर्याच्या घरी मुक्कामी तिथे लग्नासाठी आली ना पाहुणी म्हणून. ही 100% ना त्या म्हातारी बरोबर आली असणार. आपली जमीन घ्यायची. तुम्ही टेन्शन घेऊ नका. माझी माणसं आहेत ना ती बघतील काय करायचं इथं. तुमची माणसं तुमच्यासारखीच. एका हातात झोपवलं तुमच्या माणसांना तिने. चिरंजीव बाई आहे का बॉम्ब आहे? कसा थांबवायचा याचा धमाका? थांबा डॅडी, मी अजून माणसं बोलून घेतो. नाही 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 नाही, माणसांचा काय उपयोग नाही. आपल्या माणसांच्यानी विझणार नाही ही आग. आता ही आग इजवायला आगीचा बंबच पाहिजे. म्हणजे मला नाही कळलं. हिला शांत करायला आता सूर्याच पाहिजे. बाळजी काय झालं? चक्कर आली का तुला?
गरगरल्यासारखं होतंय. तुळजा गुळ पाणी आण लवकर. काय नाही तुला सांगत होतं ना, कशाला एकटी जायचीस? मला तरी सांगायचं, मी आला असून तुझ्या संग. काय बी झालेलं नाही रे. तुळजा आण ना लवकर. खा थोडं. काय झालं? काय नाही रे. बोल ना, काय झालंय? अरे लेकरा तुला कसं सांगू रे. अरे तुझी लगीन काय चालू आहे त्याच्यात तुला सांगू मी. म्हणून काय झालं? जसं काय माझं करोडोचं नुकसान होणार होतं. हा, काय झालं सांग तू आधी मला. गावात माझ जमिनीचा तुकडा होता ना, हा. त्या गावातल्या माणसानं लाटला. काय? कोण आहे ते? लय मोठा माणूस आहे म्हण तो गावातला. आजी कितीही मोठा असू देत तो, आपण कायद्याने जाऊयात. तुम्ही असं काळजी करू नका. हवं तर आपण कोर्टाची पायरीही चढूयात. कशाला कोर्टात जायचंय? बायाजी, कोर्टात जायची काय गरज नाही. हे फक्त एका माणसाच्या कानावर घातलं ना, आपलं काम होऊन जाईल. डॅडी आहे ना, आपल्याला जिथले तिथं न्याय मिळवून देतील. कोण डॅडी? अगं माझे सासरे. तिजूचं लग्न त्यांनीच जमवलंय. गावात सगळे प्रेमाने त्यांना डॅडी म्हणतात. त्यांचं नाव जालिंदर निंबाळकर आहे. अरे भाई, पण त्यांनीच तर ती तेच जमीन म्हणून देतील. तेच सांगतोय मी. जावई बापू, आजवर आम्ही तुमच्याकडे काय मागितलं नाही. आज मागतोय, द्याल का? हे काही विचारणं झालं का? मी फक्त शब्द टाकायचा. सूर्य आहे ना, जीवाचं रान करल. आमच्यावर कोणी चाल करून आलं तर तुम्ही काय कराल? त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर ना चालायच्या लायकीचं ठेवणार नाही. आमच्यावर कोणी हात उघडला तर तुम्ही काय कराल? त्याला जित्ता ठेवणार नाही डॅडी मी. ती आली, कोणीतरी आमच्याच घरात घुसून आम्हाला त्रास देते. त्याचा बंदोबस्त करा. केलाच म्हणून समजा. तो जित्ता राहत नसतो. आजी, आजी सांग ना, काय झालंय नक्की? म्हणजे तू तरी सांग काय झालंय. अरे अशुभ, मगाशी बाई आजी बोलली म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो. मला काय माहित कुठे जायचंय. मी गेल्यावर कळलं की आपल्या जमिनीचा काहीतरी लफडा आहे. आणि ते मिशीवाले काका होते. त्यांनी आजीचा खूप अपमान केला आणि मी आजीला इथे घेऊन आलो. जेव्हा मी सूर्याला सगळं सांगितलं तेव्हा कळलं की ते काका तुळजाचे वडील आहेत. एक लफडा झालाय की इथे येण्याआधी मी शिवाला कॉल केला होता आणि हे सगळं घडला प्रकार तिला सांगितला आणि ती तिकडेच गेली. आजी, तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? मी काहीतरी केलं असतं. आशू, आपल्याला तिथे लवकरात लवकर जावं लागेल, नाहीतर सूर्य आणि शिवा एकमेकांचा जीव घेतील. हो, सूर्य डॅडींना खूप मानतो. तेव्हानंतर त्याच्यासाठी डॅडीच आहेत आणि डॅडींसाठी सूर्य म्हणजे त्यांचं ब्रह्मास्त्र आहे. आमची शिवा काय कमी नाहीये. तिने तिचा तिसरा डोळा उघडला तर समोरचे भस्म होतील. आशू, चल लवकर, आपल्याला निघावं लागेल. आजी, येतो मी.
मग तर तो झालाच पाहिजे आणि त्यात त्या शिवाचा नाश झाला पाहिजे. आमची जमीन पाहिजे, कळलं ना? जात येत नाही पण सोड. चतर नाही सोडलं ना तुला तर बघ. ए! सोड सोड त्याला. तुला काय वाटलं हे सर्कशीतल्या कसरती करून तू आम्हाला घाबरवशील, सही सलामत निघून जाशील? वाघाच्या गुहेतून कोणीच परत जात नाही. कुठे आहे वाघ? मला तर इथे लबाड लांडगे आणि पाळलेले कुत्रेच दिसत आहेत. धीर धर, धीर धर. दिसल तुला वाघ बी दिसल तेव्हा स्वतःच्या जीवाची भीक मागशील आमच्याकडे. बघू ना आपण कोण कोणाच्या आयुष्याची भीक मागताय ते. आणि वाघ काय, अख्खी जनावरांची फौज मागवली ना तरी पण ही शिवा एकटी पुरेल त्यात. बोलव कोणाला बोलवायचं ते. हे जालिंदर, बंद करायची तुझी नाटकं आणि तुझ्या त्या वाघाबरोबर तूच खेळत बस. माझ्याकडे वेळ नाही. माझ्या आजीच्या जमिनीचे पेपर्स इथे टाकायचे. आम्ही भीक पण भिकाऱ्याची लायकी बघूनच घालतो. तुझी तेवढी पण लायकी नाही. तुला माहित नाही एकदा का एखाद्या गोष्टीवर जालिंदर निंबाळकरचं नाव लागलं की त्याची झाली, परत नाही मिळत. ती जमीन कशी परत मिळेल तुला? ती द्यायची असती ना त्या म्हाताऱ्याला तेव्हा देऊन टाकली असते. तेव्हा जिथनं आलात तिकडं परत जायचं यातच तुमचं भलंय. नाही तर ज्या मातीसाठी राडे घालताय ना त्याच मातीत तुमची हाडं सापडते तुमच्या पोरांना. शिवा कॉलर सोड. तू आमच्या वादात पडू नको. मी नाही सोडणार कॉलर. कॉलर सोड. नाही सोडत. जा. शिवा कॉलर सोड. नाही सोडत. काय करतोयस ते कर. तुला कळते का तू कुणाला हात लावलायस ते? परत नाही हात लावायचा. अच्छा, तू आहेस रे लबाड लांडग्याचा वाघ. किंवा तोंड सांभाळून बोल. तू सांभाळून बोल. मी यांच्याबद्दल काहीच चुकीचं ऐकून घेणार नाही. माझ्यासाठी देव माणूस येऊ. ते कोण कुठला देव? देवाचा वेश पांघरून राक्षस फिरतो या गावात. माझ्या आजीची जमीन हडपली याने. तू यार तू भोळा आहेस. तुझ्या भोळेपणाचा फायदा घेतो हा माणूस. काय पण काय बडबडतेस तू? डॅडी असं करणं शक्यच नाही. तर ते दोन्ही आता त्यांना द्यायचं जमतं. ते कधीच घेत नाहीत. लोकांची इथं पंक्ती उठतात. लोक जेवण करून जातात पोटभर. माणूस आहे ना त्यांनी कुणाची भाकर हिसकावून घेणार नाही. आई साब, काय गैरसमज आहे तुझा? तुझ्या याच भोळेपणाचा फायदा घेतोय आणि नीच माणूस. ओरडायचं रे. आवाज खाली काढ. काही कर रे. याला मी सोडत नाही. आणि तूच काय, देव जरी आला ना तरी याच्याकडनं मी माझ्या आजीची जमीन परत घेणार म्हणजे घेणारच. मी तुला यांच्या केसाला हात सुद्धा लावून देणार नाही. ठीक आहे, बघूया कुणाचा हट्ट जिंकतोय ते. तुझ्या शिवा थांब थांब. दरवेळेस असं मारामारीवर उतरायचं नसतं. सूर्या, काय करतोयस तू हे? डॅडी, काय चाललंय हे? सॉरी, मी हिच्या वतीने तुमची माफी मागतो. शिवा, आपण निघूया. अरे पण आमची जमीन आहे. शिवा, आपण यावर नंतर बोलूयात. आत्ता इथून निघूयात. चल. आशू, माझं ऐकून घे. मी नाही. शिवा, अगं तू काय केलंस तुला कळतंय? हा? आणि तुला माहितीये ते सूर्याचे सासरे? काय? हे नव्हतं माहिती मला. सूर्या, काय प्रॉब्लेम? का भांडलास तिच्याशी? अरे अशी असते का मैत्री? चूक माझी नाहीये, तिची आहे. बघ, डॅडी माझ्यासाठी देव आहे.
नको ते आरोप करत होती त्यांच्यावर. हेच आवडत नाही मला तुझं. अगं दुसऱ्याचा जरा तरी विचार करत जा ना. ज्या आजीने मला ताठ मानेने जगायला शिकवलं त्या आजीची मान अख्खा गावासमोर खाली घालायला लावली त्याने. त्यांना मी असं सोडून देऊ? अरे पण ती जे काही बोलते त्यात काहीतरी तथ्य असू शकतं की नाही? कोण खरं कोण खोटं याची खात्री न करता तो असं कसा डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतोस? जसा तुझ्यावर ठेवतो. हे बघ, माझं मन मला सांगतं डॅडी असं कधीच चुकीचं काय करू शकत नाही. बरं, पण सूर्या, नाण्याच्या ना दोन बाजू असतात आणि दुसरी बाजू न समजता आपण आपलं मत कधीच बनवू नये. तिची बाजू तरी समजून घे. तुला असं वाटतंय ना की डॅडी बरोबर आहेत, तर आपण तिला तसं समजवूयात, तिचा गैरसमज दूर करूयात. पण हे असं लगेच भांडण मारामारी. हे बघ सूर्या, मला तरी असं वाटतंय की आपण तिला समजवायला पाहिजे, आपण तिच्याशी बोलायला पाहिजे. तिनं माझ्या देवाचा अपमान केलाय, मी नाही बोलणार. बरं ठीक आहे, मी बोलू का? मी बोलते तिच्याशी. शिवा, मला तुझ्याशी बोलायचं. काय शिवा, हात बघू. अगं तुला तर लागलंय. आशू, गाडीत फर्स्ट एड बॉक्स. आणतो. अगं बघितलं नाहीस का किती लागलंय? ठीक आहे ग, एवढं. शिवा, अगं किती लागलंय तुला? आणि हा सूर्या पण ना, तुला डायरेक्ट इथे घेऊन यायचं सोडून तुम्ही दोघेही भांडत बसले. अशी असते का मैत्री? काय दादाने शिवाचं भांडण झालं? हे असं का होतं आपल्या घरात? चांगलं काही घडत असलं की अशी नजर का लागते? हो ना, किती छान वाटत होतं ना हसता खेळता घर. तुम्ही सगळे किती लवकर रमला तिथं. असं वाटतच नाही की आम्ही तुम्हाला पहिल्यांदा भेटतोय म्हणून. खरंच. भैयाजी, बघितलंस? मला बोलत होतीस ना गोंधळ घालायचा नाही. आता बघितलंस कोणी घातला गोंधळ? तुझ्या लाडक्या शिवाने. थोबाड बंद कर दिव्या. हो, म्हणजे आता मीच शांत बसायचं. शिवाला ना सवयच आहे जिथे तिथे भांडणं लावायची. मला सांग, काय गरज होती दोन घरात भांडणं लावायची? अगं तुळजाचे डॅड आहेत ते. आपलं काय, आपण 4 दिवस राहणार आणि निघून जाणार. पण मग आपण गेल्यावर यांच्यात वाद झाला तर? शिवानं लग्न होईपर्यंत तरी थांबायला पाहिजे होतं. त्याचं भांडण करायची काहीच गरज नव्हती. त्यांची फ्रेंडशिप किती चांगली होती ना. मलाच लय वाईट वाटते. आजी, काही होणार तर नाही ना? नाही म्हणजे काही उलट सुलट झालं तर? काय बी होणार नाही ग. हे समजा माझ्यामुळे झालंय का नाही? मग याच्यातनं मार्ग बी मॅच काढणार. मॅच जिद्दी आहे तो पातुरी या घरावर कुठलं बी संकट येऊ देणार नाही. हा, नका काळजी करू तुम्ही. समजा व्यवस्थित होईल. काय बी होऊ देणार नाही मी. शिवा, काय गरज होती मारामारी करायची? अगं हे एकदा आमच्याकडे आली असती, बोलली असतीस, आपण शांतपणे यातून मार्ग काढला असता काहीतरी. एक्झॅक्टली, मी तेच सांगतोय. माझ्याशी बोलली नाहीस तू काही. दरवेळेस सारखी सारखी मारामारीच केली पाहिजे का? ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत बोलावं लागतं. शिवा, पण असं कायदा हातात घ्यायची काहीच गरज नाही. झालं तर नुकसानच होईल. बरं, तुला न्यायच हवा आहे ना, तर आपण कोर्टात जाऊ ना. बरोबर म्हणतेस तू. आपण कोर्टात जाऊयात ना. आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढायच्या? जे आमचे ते आम्हाला मिळायला नको? नाही, कोर्ट ते मिळवून देईल. पण माझ्या आजीचा जो अपमान झालाय त्याची परतफेड कशी होईल? शिवा, इनफ. हा विषय इथेच संपला. तू काय आयुष्यभर सतत मारामाऱ्याच करत राहणार आहेस का? चला आपण घरी जाऊया. घरात लग्न आहे. उगाच आपल्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम्स नको व्हायला. नाही होणार, मी शब्द देते. चला जाऊयात घरी, सगळे वाट बघत असते. दादा, दादा काय झालंय?
तू भांडलास का? काय करत होती भांडायची? सगळं चांगलं चाललेलं ना? अगं जरा शांत राहा की. पोरासने येऊ दे तरी. शिवा काय झालं? काही नाही झालंय आजी. शिवाला फक्त थोडं कन्फ्युजन झालं होतं, पण आता ते सॉर्ट झालंय. तुम्ही सगळे काळजी करू नका. आजी झालंय सगळं नीट. खरं बोलतीस आशू? हो आजी, सॉर्ट झालंय सगळं. अगं हे पोरीनो, चला पसारा पडलाय तो आवरूया पटापटा पटा. अगं लगीन घर आहे मग. चला बरं, चल ग. हा दिव्या, आजी बोलवते आपल्याला. चल चल बोलवते चल. शिवा, डोकं शांत ठेव. नाही बसवते शांत मला. आजीचा अपमान मी नाही सहन करू मी शकत. नाही सहन करू शकत, पण आपण काय ठरवलंय या विषयावर बोलायचं नाही आता. आपण सॉर्ट करू ऑलरेडी, आणि झालंय बरंचसं सॉर्ट. म्हणजे लग्न घर आहे शिवा, प्लीज. ओके